मुश्रीफ साहेबांनी आमचं मनोमिलन हे ह्याच्यापासून झालेलं आहे, म्हणजे ग्रामपंचायतच्या आधीपासून खूप नंतर संभाजीत राजेंची एंट्री झाली. मग काय झालं, ज्या वेळेला मुश्रीफ साहेबांनी आमचं निवडणूक पूर्वी ठरलेलं होतं आम्हाला काय जागा त्यांनी द्यायच्या. संभाजीत राजे आणि आमचा गट जवळजवळ 22 वर्षानंतर आम्ही एकत्र आलो. असं काय वेगळं आपण केलं अशातलं काय मला वाटत नाही. संघर्ष तालुक्यामध्ये आहे कार्यकर्त्यांमध्ये, त्याला मूठमाती देऊन सगळे एका दिशेनं नेते मंडळी जशी चालली, तर भाजपमध्ये एका छताखाली सगळ्यांना आम्हाला काम करायचं. भाजपमध्ये अधिकृत नसते तर ते भाजपमध्ये येणाऱ्या वरिष्ठ नेत्यांच्याबरोबर त्यांच्या तशा पद्धतीची चर्चा झाली. कागल तालुक्यामध्ये स्मूथ चाललेली युती आहे. तर सर्वस्व श्रेय मी आदरणीय चंद्रकांत दादांना दिलं. मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये एक अग्रक्रमानं माया मिसेस निवडून आलेले होते आणि यावेळी सुद्धा मतदारांनी जर ठरवलं की त्यांचे आशीर्वाद मिळाले तर मला नाही वाटत चुरस काय गरज नाही. आम्ही जे आमचा दृष्टिकोन आणि आमचं विजन ठरलेलं आहे, शिक्षणाचा दर्जा उंचावला पाहिजे, शिक्षणाच्या सुविधा, मूलभूत सुविधा या चांगल्या पद्धतीने अजून आपण देऊ शकतो का, आता त्याचं उत्तर तुम्हाला 9 तारखेलाच मिळेल. दर्शक हो नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणूक त्या पार्श्वभूमीवरती आज आपण कागल तालुक्यामध्ये आहे. कागल तालुक्यामधील अमरीश दादा घाटगे यांच्यासोबत आज आपण केके न्यूज चॅनेलच्या माध्यमातून संवाद साधणार आहे. खरं बघायला गेलं तर निवडणूक म्हटल्यावरती आरोप प्रत्यारोप आणि ह्या सगळ्या गोष्टी आल्या, मात्र आता तुम्ही आरोप न करता एका व्हिजन घेऊन चाललेला आहात. या निवडणुकीमध्ये कोणत्या मुद्द्यांवरती तुम्ही ही निवडणूक लढणार आहात, काय सांगा? नाही, निवडणूक ही जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आम्ही सामान्य लोकांची ह्या सत्ता आहेत आणि कार्यकर्ते सुद्धा सामान्य परिस्थितीतल्या या निवडणुका लढवत असतात. आणि मला पण आम्ही बाबांच्याकडे जवळजवळ 37-38 वर्ष पंचायत समितीचं नेतृत्व होतं, म्हणजे पंचायत समिती आमच्या ताब्यात होती. आणि त्याच्यामुळं मला जाणीवपूर्वक तुम्हाला सांगायचं आहे की पंचायत समिती जे हे सत्तेचं माध्यम आहे, ते गोरगरिबाला न्याय देण्याचं साधन म्हणून आम्ही बघतो. म्हणजे शिक्षणाचा दर्जा उंचावला पाहिजे, शिक्षणाच्या सुविधा, मूलभूत सुविधा या चांगल्या पद्धतीने अजून आपण देऊ शकतो का, आरोग्यविषयक सेवा सुविधा गावापर्यंत आपण अजून चांगल्या पद्धतीनं कशा पद्धतीने देऊ शकाल, त्याच पद्धतीने महिला सबलीकरण, आज बचत गटाच्या माध्यमातून खूप मोठं जाळं आज तालुक्यामध्ये आहे, पण त्याला योग्य पद्धतीने संघटित करून अजून त्याच्यामध्ये आपण शासनाच्या माध्यमातून त्यांना कशी बळकट करू शकतो, असे अनेक प्रश्न, सामाजिक प्रश्न या पंचायत समिती जिल्हा परिषद मधून आपण सोडवू शकू. आणि तसा एक अजेंडा घेऊन आम्ही सगळेजण काम करतोय. म्हणजे मगाशी ज्याचा उल्लेख तुम्ही केला, टीका टिप्पणी वगैरे, काय गरज नाही. आम्ही जे आमचा दृष्टिकोन आणि आमचं विजन ठरलेलं आहे, लोकांना न्याय देणं, लोकांना स्वास्थ्य देणं आणि संघर्ष तालुक्यातला कमी करणं, ह्या त्रिसूत्रीवरती आम्ही चाललोय आणि निश्चितपणाने लोक ते स्वीकारतील. तुम्ही तिघजण एकत्र आलेला आहात, नेतृत्व म्हणून आपण एक निर्णय तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून किंवा धोरणात्मक निर्णय घेतलेला आहात. लोकांच्यात हा निर्णय पटलेला आहे का, पचलेला आहे? नाही, आता त्याचं उत्तर तुम्हाला 9 तारखेलाच मिळेल. म्हणजे लोक ज्या वेळेला मतदान करतील त्याच वेळेला कळेल. परंतु आता आम्हाला सुद्धा, आता आम्ही लोकांच्या मध्ये जवळजवळ 22-25 वर्ष लोकांच्या मध्ये वावरतोय. म्हणजे अंडर करंट लोकांचं बॉडी लँग्वेज कळते, लोकांचा अंडर करंट कळतोय, रिॲक्शन्स लोकांच्या लगेच कळून येतात. म्हणजे पूर्वीच जर डोक्यामध्ये त्याच्या काही वेगळं चाललं असलं तर निश्चितपणाने आम्हाला लगेच नेते मंडळींना जाणवते. पण सुदैवानं ही जी निवडणूक आहे, आज संभाजीत राजे आणि आमचा गट जवळजवळ 22 वर्षानंतर आम्ही एकत्र आलो. बरोबर, 22 वर्षानंतर एकत्र जरी आलो असलो तरी मधला 22 वर्षाचा काळ जरी लुटून गेला तरी त्याच्यामधलं अंतर आमच्यामध्ये कमी झालं नाही, हे आम्ही खूप मिळवलंय. म्हणजे संघर्ष जरी त्या काळामध्ये आम्ही केला, आज आम्ही एकत्र आल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अंतर अजिबात नाही. मुश्रीफ साहेबांनी आमचं मनोमिलन हे ह्याच्यापासून झालेलं आहे, म्हणजे ग्रामपंचायतच्या आधीपासून खूप आमचे कार्यकर्ते एकत्र, दोन्ही कार्यकर्ते आहेत. त्यामुळं असं काय वेगळं आपण केलं अशातलं काय मला वाटत नाही. मग दादा, निवडणूक कोणत्या मुद्द्यांवरती आपण आता लढत आहात? तर विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही निवडणूक लढवतो साहेब. म्हणजे आज वेगळा कुठला मुद्दा तुम्हाला जो अपेक्षित आहे मुद्दा इतर तालुक्यामध्ये काय मला वाटत नाही, पण विकासाच्या मुद्द्यावरती आज जो संघर्ष तालुक्यामध्ये आहे कार्यकर्त्यांमध्ये, त्याला मूठमाती देऊन सगळे एका दिशेनं नेते मंडळी जशी चालली तशी गावागावामध्ये जर कार्यकर्ते एका दिशेने गेले तर अधिक समाजाला आपण न्याय देऊ शकू. आमच्यामध्ये संघर्षामध्ये जी आमची शक्ती व्यर्थ जात होती ती खऱ्या अर्थानं लोक कल्याणासाठी आणि जनसेवेसाठी आम्ही तिघं मिळून
त्याला जास्त प्राधान्यानं जर काम केलं तर लोकांना अधिक न्याय आम्ही या माध्यमातून देऊ शकतो. जागा वाटप जे झालेलं आहे त्यामध्ये बघायला गेले तर 2 जिल्हा परिषदेचं आपण नेतृत्व आता करत आहात, म्हणजे सिद्नेरली असेल आणि पलीकडच्या बाजूला मांडवी असेल. तर कशा पद्धतीनं तुमचं या मतदारसंघासाठी नियोजन असणार आहे डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून? काय झालं साहेब, हा म्हाकवे मतदारसंघ जो नवीन तयार झाला यातला म्हाकवे पंचायत समिती जो मतदारसंघ नवीन म्हणजे आता जो मतदारसंघ जो आहे याच्यातला म्हाकवे मतदारसंघातला तो माझ्या मतदारसंघात सिद्नेली मतदारसंघात सगळीची सगळी गावं होती जवळजवळ. त्याच्यामुळं तिथली ती गावं असल्यामुळे मला त्या गावातला मी सुपरिचित आहे. किंवा तिथं आमचे जो उमेदवार आहेत काकासाहेब सावडकर ते सुद्धा लोकनियुक्त सरपंच आहेत. त्यांचे वडील बिद्री कारखान्याचे डायरेक्टर होते, त्यांची आई पंचायत समितीला होते आणि एक राम उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांनी चांगले गावामध्ये काम चालू आहे. लोकांच्या मधला संपर्क त्यांचा चांगला आहे. सरपंच परिषदेचं जे तालुक्यातल्या सगळ्या सरपंचांना एकत्रित करण्याचं काम काकासाहेब अनेक वर्ष त्यांच्या माध्यमातून करतात. त्यामुळे चांगला उमेदवार आहे. बघायला गेलं तर जागा वाटप ज्या झाल्या त्या कुठं ना कुठं तरी एक वाद न होता झाल्याचं चित्र दिसून आलं आणि डायरेक्ट तुम्ही फॉर्म्युलाच डिक्लेअर केलात. दुसऱ्या म्हणजे कुठल्याही पद्धतीचा वाद ह्यामध्ये दिसून आलेला नाही. हे कसं काय नेमकं काय झालं, ज्या वेळेला मुश्रीफ साहेबांनी आमचं निवडणूक पूर्वी ठरलेलं होतं आम्हाला काय जागा त्यांनी द्यायच्या, नंतर समजित राजेंची एंट्री झाली. मग समजित राजे आज जरी भाजपमध्ये अधिकृत नसले तरी ते भाजपमध्ये येणार आहेत. वरिष्ठ नेत्यांच्याबरोबर त्यांच्या तशा पद्धतीच्या चर्चा झाली. आदरणीय चंद्रकांत दादा आणि आदरणीय मुन्ना माडिक साहेबांचं आणि नाताजी पाटलांचं त्यामध्ये खूप मोठा रोल त्यांनी प्ले केला. म्हणजे आज भाजपच्या एका छताखाली आम्ही दोघं जण घाटगे एकत्र येत असताना चंद्रकांत दादांनी त्यामध्ये चांगली भूमिका पार पडली आणि दोघांना हे करून दोघांचं एकमत काही गोष्टींवरती करून मग आम्ही मुश्रीफ साहेबांच्यावरती चर्चा केली. त्याच्यामुळे ही चर्चा करत असताना आम्हाला सोयीचं गेलं. कदाचित दादा जर त्या मिटिंगला नसते तर एवढं स्मूथली ह्या गोष्टी हाताळल्या गेल्या नसत्या. परंतु दादांनी तसा पुढाकार घेतला आणि समजित राजेंनी सुद्धा तशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं भूमिका आपली मांडली किंवा स्वीकारली. त्याच्यामुळे आज ही जी कागल तालुक्यामध्ये स्मूथ जे चाललेली युती आहे त्याचं सर्वस्व श्रेय मी आदरणीय चंद्रकांत दादांना देईन. या जिल्हा परिषद निवडणुकीपासून 2 घाटगे घराण्यांच्यातला जो वाद होता तो कुठं ना कुठेतरी मिटेल का किंवा मिटला का, याला पूर्णविराम मिळाला का? 100% मिळाला. आणि कसं आहे, त्यांचं आम्ही वेगवेगळ्या पक्षामध्ये पूर्वी कार्यरत होतो. आज आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब चंद्रकांत दादांच्या माध्यमातून किंवा मुन्ना माडिक साहेबांच्या माध्यमातून आज आम्ही भाजपमध्ये एका छताखाली सगळ्यांना आम्हाला काम करायचं आहे. आणि भाजपची शिस्त आता हे सव्वा वर्ष आम्ही बघितलेली आहे. त्याच्यामुळं पूर्वी गटातटाचं राजकारण तालुक्यामध्ये होतं, आज आम्हाला भाजप म्हणून एकसंघपणानं आम्ही काम करणार आहे. आणि त्यामध्ये आदरणीय राजेंची सुद्धा त्यामध्ये कुठली वेगळी भूमिका असेल असं मला वाटत नाही. आता जी युती झालेली आहे आपली ही फक्त म्हणजे नगरपालिका निवडणूक जिल्हा परिषद निवडणुकांप्रती असणार आहे की दीर्घकालीन पाहायला मिळणार आहे? नाही, कसं आहे, आज कार्यकर्त्यांना आम्ही संघर्ष करून खूप बघितलं. म्हणजे या तालुक्यानं जेवढे संघर्ष बघितलेत, पूर्वी राजेसाहेबांचा मंडलिकांचा बघितला, बरोबर, नंतर मुश्रीफांनी मंडलिकांचा बघितला, बाबांचा आणि मुश्रीफांचा बघितला, नंतर समजित राजेंचा आणि मुश्रीफांचा बघितला. याच्यातून निष्पत्ती काय झाली? म्हणजे संघर्षातून प्रगतीने एवढं तर आम्हाला कळालेलं आहे. त्याच्यामुळं ही युती म्हणजे आमच्या तिघांची, म्हणजे असं काय या निवडणुकीपुरती एक आणि नंतर वेगळं. आज ग्रामपंचायतीच्या निवडणुका इथून पुढच्या काळामध्ये येणार आहेत. म्हणजे आम्हाला जसं स्वास्थ्य महत्वाचं आहे तेवढं आमच्या गाव लेवलच्या कार्यकर्त्याला सुद्धा स्वास्थ्य मिळालं पाहिजे. त्यांचं सुद्धा समाधान त्या सत्ता वाटपामध्ये सगळ्यांना सामावून घेऊन सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. आणि तिन्ही नेते मंडळी आम्ही एकत्र बसून तशा पद्धतीनं एकत्र निवडणुका ग्रामपंचायत वगैरे करायचं ठरलेलं आहे. लोकांना या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आता भेटताय, बोलताय, प्रचार सुरू आहे, प्रतिसाद जो तुम्हाला भेटतोय त्यातून काय वाटते उद्याच्या 9 तारखेला काय होईल असं वाटतं? माझ्या मिसेस जिथं निवडणूक लढतात सिन्नरली मतदारसंघामधनं, आज आमच्या तिन्ही गटाचा आमचं तिथं स्ट्रॉंग सगळं आमचे जे अन्नपूर्णा कार्यक्षेत्र आहे, अन्नपूर्णा पाणी पुरवठ्याचं, ती बरीचशी गावं या मतदारसंघामध्ये येतात. राजेसाहेबांचं प्रभुत्व या मतदारसंघावरती आहे, मुश्रीफ साहेबांचं सुद्धा प्रभुत्व या मतदारसंघावरती. आणि त्याच्यामुळं मला वाटतंय मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये एक अग्रक्रमानं माझ्या मिसेस निवडून आलेले होते. आणि यावेळी सुद्धा मतदारांनी जर ठरवलं की त्यांचे आशीर्वाद जर मिळाले तर
तसंच चित्र असेल मला वाटतंय. तुम्हाला काय वाटते, कागलमध्ये ही निवडणूक जिल्हा परिषदेची एक हाती होईल की थोडाशी चुरस होईल? मला नाही वाटत चुरस होईल. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती लोकांना आव्हान काय कराल? आम्ही आज तिन्ही नेते मंडळी ज्या हेतून एकत्र आलोय त्या हेतूला निश्चितपणानं समाज मान्यता मिळेल. येणाऱ्या 7 तारखेला लोक निर्भीडपणानं आमच्या मागं सगळेजण उभारतील, आमच्या कार्यकर्त्यांना. आणि मला सांगायला अभिमान आहे की आमच्यामधले जे उभारलेले सगळे 18चे 18 आहेत ते कार्यकर्ते आहेत. आणि त्यांना संधी देतील. आज 12 जण पंचायत समितीमध्ये जातील, 6 जण जिल्हा परिषदमध्ये जातील, पण त्या सगळ्यांना काम करायची संधी देण्याचं हा शेवट मतदार राजा आहे. आणि मतदारांनी त्यांना काम करायची संधी द्यावी. आणि आज जे उमेदवार जर तुम्ही बघितलेत सगळे 12 पंचायत समिती, 6 जिल्हा परिषद, सगळे अतिशय चांगले उमेदवार आहेत. त्यांना पाठबळ निश्चितपणाने जनता देईल. खरं बघायला गेलं तर आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज आपण अमरीशदादांच्या सोबत संवाद साधलेला आहे. कागल तालुक्यामध्ये बघायला गेलं तर मुश्रीफ गट असेल, राजे गट असेल, घाटगे गट असेल, हे तिन्ही गट आता एकत्र आलेले आहेत. यांचं कुठं ना कुठंतरी मनोमिलन झालेलं आहे आणि हे मनोमिलन जे झालेलं आहे ते पुढच्या कागलच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही केलेलं आहे. आजपर्यंत आम्ही संघर्ष करून बघितला, मात्र संघर्षातून काही निष्पन्न होत नाही अशा पद्धतीचं एक मत साहेबांनी व्यक्त केलेलं आहे. तुर्तास तरी या व्हिडिओसह मी इथं थांबतो. KK न्यूज चॅनलसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वारेकर यांच्यासह मी अभिजित. धन्यवाद.